महाराष्ट्रामध्ये किंवा अख्ख्या भारतामध्ये गोकुळ अष्टमी हा त्यौहार खूप चांगल्याने साजरा केला जातो आणि याच्या बाबतीत सगळेजण विचार करतात की एवढा मोठा प्राइज आहे, एवढा मोठा इनाम घोषित केलेला आहे, पण कोणी या बाबतीत विचार नाही करत की जे गोविंद मटकी फोडायला वर चढतात त्या गोविंदांचा त्यांना जी इजा होते, त्यांना जे त्रास होतो त्याच्याबद्दल कोणी विचार करत नाही आणि त्याच्याबद्दल विचार करायला महाकाली एंटरप्राइजेसनी ठरवलं आणि त्यांनी हा विचार केला की जे गोविंदांना जो इजा होते, जे वरून जेव्हा ते पडतात जी इजा त्यांना होते ती होऊ नये, तर त्याच्यासाठी महाकाली एंटरप्राइजेसनी एक खूप मोठा इनिशिएटिव्ह घेतला आहे। याबद्दलच अजून आपल्यासोबत बोलायला महाकाली एंटरप्राइजेसचे ओनर स्वतः सोबत आहे। त्यांच्यासोबत आपण बोलू, त्यांना विचारू की काय काय त्यांनी याच्यावर पुढावा घेऊन काम केलेलं आहे। सर, सगळ्यात पहिले खूप खूप धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल। नमस्कार सर। निलेश सर, जसं महाकाली एंटरप्राइजेसनी एक पुढावा घेतला आहे की जे आपण गोकुळ अष्टमी मनवतो त्याच्यामध्ये दहीहंडी फोडायला जे गोविंद वर चढतात मग त्यांना इजा होते, तर कशा प्रकारे महाकाली एंटरप्राइजेस त्यांना वाचवायचा प्रयत्न किंवा त्यांना सिक्युरिटी द्यायचा प्रयत्न कशा प्रकारे करत आहे? आता तसं सांगायचं म्हणलं तर महाकाली एंटरप्राइजेस ही जी आपली कंपनी आहे की ही आपली कंस्ट्रक्शन सेफ्टी नेट संदर्भात आपण काम करत होतो। पण एका दिवशी असंच झालं की एका दहीहंडीमध्ये माझ्या मित्राचा अपघात झाला। तो अपघात झाल्यानंतर मी त्याची घरची परिस्थिती किंवा त्याला लागलं, त्याला जेवढी इंजरी आली होती की ते बघितल्यानंतर मला वाटलं की बाबा यांच्यासाठी गोविंदा रक्षणासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे। कारण का त्याच्यामध्ये बघायला गेलं तर बरेचसे पथकामध्ये लहान मुलं वगैरे असतात की बाबा ते वरतीच चढतात, चढल्यानंतर ते खाली पडण्याची दाट शक्यता असते। मग त्यानंतर आम्ही डोकं लावलं की बाबा आपल्याला याच्यासाठी सेफ्टीसाठी आपल्याला काय करता येईल, तर आपण महाकालीकडनं आपण काय केलं, ते एक सेफ्टी जाळीचं आपण एक नियोजन केलं। ते नियोजन केल्यानंतर आपण त्याचा डेमो घेतला। तो डेमो घेतल्यानंतर की आमच्या लक्षात आलं की वरतून जो गोविंदा पडतोय त्याला जी इंजरी होती आपण सेफ्टी नेट लावल्यानंतर त्याला होऊ शकणार नाही। तर अशा पद्धतीने आपण छान, आणि याच्या आधी आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला चांगला रिस्पॉन्स आला आहे आणि बरेचसे गोविंदांचं आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण रक्षण केलं आहे। आणि आज यावर्षी 2024च्या टायमामध्ये तुम्ही बघू शकता की गोविंदाला भरपूर इंजरी झालेली आहे। आता जवळपास एक 150 ते 200 जणांना काहीतरी इंजरी झालेली, कारण का आजच्या न्यूजपेपरलाच मी बघितलंय। तर यांनी जर सेफ्टी नेट महाकाली एंटरप्राइजेस जे सेफ्टी नेट लावली असती तर मी म्हणत नाही की 100% आपण वाचू शकलो असतो त्यांना, कारण का मी तिथपर्यंत पुरू शकणार नाही एवढ्या जणांना। तरी नाही म्हणता एक 30 ते 40% अपघात थांबवायचे माझे प्रयत्न राहिले असते। पण काही मंडळाचं असं पण म्हणणं असतं की बाबा सेफ्टी नेटची ही कन्सेप्ट आपली जी आयडिया जी आहे हे लोकांना वाटते की माझं डेकोरेशन खराब होईल का, माझ्या लाईटीमध्ये काही इफेक्ट होईल का, त्याच्यामुळे माझ्या मंडळाची शोभा जाईल का। अहो पण यांना की त्या गोविंदाचा जीव जातो याचं काहीच पडलेलं नाही। हे मंडळांनी प्रत्येकाने एक जबाबदारी काहीतरी घेतलं पाहिजे की आज तो वरतून जो गोविंदा पडतोय त्याला जी इंजरी होती की त्यांच्या घरच्यांना जाऊन एखादा दिवस जाऊन विचारा की यांच्यावरती आत्ता काय बितली ती। तर त्याच्यासाठी मी कुठल्याही प्रकारचे शुल्क घेत नाही दहीहंडीसाठी किंवा कुठल्याही कोणाकडनं आम्ही कुठलीही मदत घेत नाही। कशासाठी घेत नाही की बाबा आज हे अपघात थांबवायचा हे महाकाली एंटरप्राइजेसचा प्रयत्न आहे, विनाशुल्क काम करतोय। अजून याच्यापेक्षा अजून मी काय करू हे मंडळांनी मला सांगावे। बरं, आपल्यासोबत राहुल साहेब पण आहे। राहुल साहेब, मला जसं साहेबांनी सांगितलं एक सेफ्टी नेट महाकाली एंटरप्राइजेस बनवते, तर ह्या सेफ्टी नेट किती वजन कॅपॅसिटी किती असते, याच्यात किती वजन ही उचलू शकते आणि किती सेफ आहे? याच्यामध्ये सांगायचं असं झालं की बघा, हे जे सेफ्टी नेट असते यामध्ये 4x4चा स्क्वेअर असते आणि 12 mm बॉर्डर असते आणि याची जे वेट कॅपॅसिटी असते ते 200 ते 300 kg पर्यंत वेट कॅपॅसिटी याची असते। आणि जसं खूप वेळ ती सेफ्टी नेट जसं कन्स्ट्रक्शन साईट्सवर वापरल्या गेली, त्याच्यावर ऊन पडतं, सिमेंट पडतं, कॉन्क्रीट पडतं, कधी विटा पडतील, पाऊस पडतो, तर याच्यामुळे याची रेजिस्टन्स कमी होते का? आता बघा, कुठलीही गोष्ट हे परमनंट राहत नाही। जसं आता त्याला व्यवस्थित आपण जसं उपक्रमावर लावली, कन्स्ट्रक्शन साईटवर जर आपण ती लावली तर त्याच्यामध्ये स्टार्टिंगला साधारणतः 3 ते 4 महिने त्याला काही होत नाही। पण त्याच्यावर जसं कन्स्ट्रक्शन लाईन असल्यामुळे त्याच्यावर कॉन्क्रीट पडणं, पाऊस आहे, ऊन आहे, हे झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे वेट कॅपॅसिटी असते ते थोडीशी डिक्रीज होते।
बरं निलेश सर, मला एक गोष्ट तुम्हाला विचारू इच्छितो मी इथे. जसं महाकाली जे आपलं हे ग्रुप आहे, महाकाली एंटरप्राइजेसनी हा इनिशिएटिव्ह खूप व्यवस्थित खूप छान घेतला आहे. तर तुम्हाला नागपूर खूप सहयोग करताय का, काही मंडळ सहयोग करत आहे याच्या बाबतीत की कसं? नागपूरमध्ये मी पहिल्यांदा आलोय. याच्या आधी आपण गोविंदाच्या रक्षणासाठी आपण उपक्रम पुण्यामधून चालू केलाय. ही जी कंपनी आपली पुण्यामधून सुरुवात झाली, आज बऱ्यापैकी नागपूरमध्ये मला बरेच मंडळांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि त्यांच्या प्रतिसादाला म्हणून मी की आज आत्ता बऱ्याचशा ठिकाणी माझ्याकडे दहीहंडीचे उपक्रम मी आत्ता राबवलेले आहेत. आत्ता परवाच्या दिवशी म्हणजे कालच्याच दिवशी इतवारीमध्ये आम्ही दहीहंडीचा प्रयोग केला. अक्षरशः त्याच्यामध्ये 4 ते 5 गोविंदा पडले. आज ते 4-5 गोविंदा पडल्यानंतर माझ्या मनाला हे समाधान लागलं की बाबा देवाने मला त्यासाठीच की काम दिलेलं आहे की बाबा त्यांच्यासाठी कसं आपल्याला रक्षण करता येईल आणि हिंदू धर्माच्या सणाला गालबोट लागू नये ही आमची म्हणजे पहिल्यापासूनच इच्छा होती आणि त्याला आम्हाला कसं साकारता येईल त्यासाठी आम्ही छान प्रकारे गोविंदाच्या रक्षणासाठी आम्ही सेफ्टी नेटचं नियोजन केलं आहे. बरं राहुल साहेब, तुम्हाला एक गोष्ट विचारू इच्छितो मी की जसं हे आपण सेफ्टी नेटबद्दल बोलतो आहे, आता ही सेफ्टी नेट जसं कन्स्ट्रक्शन साईटवर वर्कर्स काम करतात, आपण देखील बघतो की मोठमोठ्या इमारती उभ्या होतात, मोठमोठ्या बिल्डिंग्स उभ्या होतात, तर त्याच्यात खूप सारे जे लेबर्स असतात किंवा वर्कर्स असतात, जे श्रमिक असतात, ते पडतात, त्यांना लागतं, काही वेळेला तर त्यांचा जीव पण साधला जातो. तर महाकाली एंटरप्राइजेसनी जो हा इनिशिएटिव्ह घेतला आहे, तर याच्यामध्ये आपण किती % हे विचार करू शकतो की एकदा ही नेट लावली तर 2 ते 3 महिन्यासाठी ह्या लेबर्स लोकांना किती सुरक्षा मिळू शकेल? याच्यामध्ये सांगायचं झालं की बघा, हे जनरली आता आमचा सगळ्यात जास्तीत जास्त मॅक्झिमम हा प्रयत्न असतो की सगळ्या जे कन्स्ट्रक्शन साईडवर आहे ते याचा मॅक्झिमम उपयोग करावा. कारण की आपण थोडा खर्च न करण्यासाठी आपण हे मागं बघतो की नको बा हे नाही करायला पाहिजे, पण हे जर लावल्याने जर कुठल्या एम्प्लॉईचा जर जीव वाचत असेल, आमचा मॅक्झिमम प्रयत्न तोच आहे की मॅक्झिमम लोकांनी याचा उपयोग करावा आणि कन्स्ट्रक्शन साईडवर जे होणारे अपघात आहे किंवा जे दुखापत आहे पडल्यावर जे होते वर्करांसोबत, तर त्याच्यावर मॅक्झिमम हा याच्यावर आळा बसावा आणि मॅक्झिमम याचा उपयोग करावा, हे आमचा उद्देश आहे. तर आता फ्युचर प्लॅनिंगमध्ये महाकाली एंटरप्राइजेस अजून फ्युचर प्लॅनिंगमध्ये कुठे येणार आहे, म्हणजे नागपुरात अजून कुठे वाढायचं? आज जवळपास आम्हाला 1.5 ते 2 वर्ष होत्या नागपुरामध्ये. तर यामध्ये सांगायचं असलं तर आज आम्ही नागपूरच्या ईस्ट, वेस्ट, साऊथ सगळ्या 4ही दिशेने आमचा उपक्रम चालू आहे आणि मॅक्झिमम आता यूज करत आहेत. पण याच्यामध्ये अजून माझं असं म्हणणं आहे की याच्यावर अजून भरघोस आणि भर द्यावा कन्स्ट्रक्शन साईडवर आणि जे काही कन्स्ट्रक्शन कंपन्याज आहेत यांनी याच्यावर जास्त लक्ष देऊन याचा जास्तीत जास्त उपयोग करावा, जेणेकरून जे होणारे अपघात आहे कन्स्ट्रक्शन साईडवर त्याच्यावर आळा बसावा. निलेश साहेब, एक तुम्हाला अजून प्रश्न विचारू इच्छितो. जसं याची हे कंपनीची स्थापना करायचा विचार तुमच्या मनात कसा आला? आता याचं मागचं कारण एकच होतं की लहानपणी आम्ही बऱ्याचशा ठिकाणी असं बघितलं की बाबा आम्ही सुद्धा दहीहंडी करत होतो, ते एक वय होतं आमचं. आम्ही अशा मोठ्या मंडळात वगैरे दहीहंडी फोडायला नाही गेलो, पण एका छोट्याशा चाळीमध्ये आमचा जन्म गेलेला आहे. त्या चाळीमध्ये आम्ही दहीहंडी करायचो. दहीहंडी करताना हे बघायचो आम्ही की बाबा ना बाबा आता आपण दहीहंडी करतोय, आपण पडणार आहे किंवा काहीतरी इंजुरी होणार आहे, मग याच्यासाठी आपल्याला काय करता येईल बाबा, सेफ्टी नेट. हा नंतर आमच्या डोक्यात आले की बाबा आपण असं केलं तर बाजूने यांना जाळी बांधली, तो वरतून पडणार तो आपल्या जाळीमध्ये सापडला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा पर्पज पण असं ठेवला होता आम्ही की याला आपल्याला मार्केटमध्ये कसं डेव्हलप करता येईल. आज आपलं ठीक आहे बाबा दहीहंडी पुरतं मर्यादित नाही, आपण असंख्य अशा घटना होऊ शकतात की बाबा तिथनं आपल्याला तिथं सेफ्टी नेट लावावं लागेल आणि त्याच्यानंतर जे अपघात होईल आपल्याला थांबवता येईल का. मग आमच्या डोक्यामध्ये नंतर परत कंस्ट्रक्शन लाईनमध्ये आला. मग त्याच्यानंतर माझा तो व्यवसायच चालू झाला की बाबा आपण त्याच्यानंतर आम्ही सेफ्टी नेट चालू केला. कंस्ट्रक्शनसाठी आपण लावायला लागलो की त्याच्यातनं बरेचसे असे ॲक्सिडेंट आपण थांबवले. तर पुण्यामध्ये म्हणा, पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर, आता ही जवळपास आपण 14 वर्ष झालो की आपण ही कंपनी चालवते. म्हणजे असं म्हणण्यात हरकत नाही की श्रीकृष्णाने स्वयं तुम्हाला ही हे दिली की तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आले पाहिजे आणि गोपाल लोक जे गोविंदा लोक आहेत त्यांची सेवा केली पाहिजे. नक्की 100%. आज तर आमचा देवावरती पूर्णपणे विश्वास आहे. बरं, त्याच्यात तर शंकाच नाहीये. बरं राहुल साहेब, एक शेवटचा प्रश्न मी विचारू इच्छितो. ही जी नेट आहे, या नेटमध्ये हे कोणतं मटेरियल आपण यूज करतो की जे जवळपास 200 ते 300 किलो वजन सहन करून घेतं आणि ती नेट किती वेळा आपण रियूज करू शकतो?
यामध्ये बघा आपण जे नेटची आपली जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये 4 mm चा जो 4x4चा स्क्वेअर असतो आणि त्याला स्ट्रेंथ देण्यासाठी आपण 12 mm ची बॉर्डर वापरतो. 12 mm चा रोप त्याची पण स्ट्रेंथ असते. त्याच्याचमुळे जे नेट असते ते 200 ते 300 kg वेट कॅपॅसिटी त्याची ते सहन करू शकते. आणि याचा एकदा हे कन्स्ट्रक्शन साईटवर जर आपण लावली हे नेट कमीत कमी याच्यामध्ये त्यांचा पूर्ण एक प्रोजेक्ट होऊन ते दुसऱ्या प्रोजेक्टवर ते यूज करू शकतात. पण त्याच्यावर जर व्यवस्थित त्याला म्हणजे नियंत्रितपणे त्याला बरोबर क्लिनिंग नियमितपणे जर करत राहिलं तर त्याची जे कॅपॅसिटी असते ड्युरेबिलिटी असते ती वाढत असते. बरं निलेश साहेब, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो. नागपूरचे जे मंडळ आहे सगळे ज्यांनी महाकाली एंटरप्राइजेसला ज्यांनी अप्रोच केलं असेल तर त्यांनी कसा प्रतिसाद दिला तुम्हा लोकांना आणि कसं तुम्हाला वेलकम केलं? नाही, खूप छान पद्धतीने आम्हाला त्यांनी हे केलेलं आहे. पहिल्या टायमाला मी बरेचसे अशा मंडळांच्या अध्यक्षांना जाऊन भेटलो की त्यांना एक सांगितलं की बाबा मला एक सेफ्टी नेट लावायची. मग त्यांना म्हणजे त्यांना आयडिया नव्हती की बाबा हे काय नेमकं काय. त्यांना मग व्हिडिओज दाखवले की बाबा आपण सेफ्टी नेट लावल्यानंतर काय होणार आहे आणि सेफ्टी नेट लावली नाही तर काय होणार आहे. आम्ही त्यांना ते समजून सांगितलं की त्या अध्यक्षांनी सांगितल्यानंतर त्यांना मी ते व्हिडिओज दाखवल्या की पहिल्यासुद्धा त्या व्हिडिओमध्ये पुण्यामध्ये आपण दहीहंडीसाठी पण नेट लावल्या होत्या. तर त्याच्या आम्ही व्हिडिओ दाखवल्यानंतर त्यामध्ये ते गोविंद पथकातले जे व्यक्ती होते मनोरीत असताना त्याच्यातनं ते पडले होते. तर ते माझ्याकडे व्हिडिओ असल्यानंतर मी त्यांना मंडळांना दाखवले. आणि काही मंडळाचं असं म्हणणं होतं की तू छान उपक्रम घेऊन आलायस नागपूरमध्ये छान उपक्रम झाला तुझा आता होणार आहे. आणि त्याच्यानंतर ते सगळं दाखवलं. ते दाखवल्यानंतर त्यांना आवडलं आणि ते पण म्हणत होते की आम्ही काहीतरी शोधत होतो की बाबा आपल्या गोविंदांचं सेफ्टीसाठी आपल्याला काय करता येईल. कारण का ऑलरेडी आता खालतून आपल्या पायाच्या खाली 2 थरासाठी आपण सेफ्टी करतो. म्हणजे भुसा असेल किंवा वाळू हा प्रकार इथे नागपूरमध्ये चालतो. आणि त्याच्यानंतर जो वरती येतो, वरती गेल्यानंतर त्याचा बॅलन्स आउट जातो. आउट झाल्यानंतर त्याचं काय तर त्यांनी मग आपण खालचे पण अपघात थांबलेत आणि वरचे पण अपघात थांबलेत. बरं, आणि शेवटचा एक प्रश्न, कारण माझं मला हे विचारायचं होतं की जसं तुम्ही निशुल्क हे सगळं करता जे गोविंदांसाठी, बाकी कन्स्ट्रक्शनचं ते तुमचा बिझनेस व्यवसाय आहे तो, पण जे निशुल्क करता मग त्याच्यासाठी जो पैसा लागतो, जो खर्च लागतो, मग त्याचा कसं काय महाकाली एंटरप्राइजेस कसं करतं त्याच्यावर? आता त्याच्यामध्ये कसं असतं, एक कुठली तरी एक माझ्या की आज आपल्या धर्माच्या आपलाच धर्माचा कार्यक्रम थोडक्यात मानला जातो, हिंदू धर्माचा सण, याला गालबोट लागावं. आता हे गालबोट लागावं नाही तर मग मला काय करता येईल बाबा दहीहंडी. आता बऱ्याच दिवसाआधी खूप आधी 8-9 थराला दहीहंडी फुटत होती. आता त्याची संख्या खाली होत चालली. आता हे 5व्या थराला दहीहंडी फुटायला लागली, 6व्या. हा ठीक आहे, बरोबर आहे, कारण का तिथे सेफ्टी नाहीये. त्यांना बंदी केली ती योग्य आहे, पण विषय कसा आहे की त्यांना आपण जर सेफ्टी देत असेल तर 8-9 थराला अंडी फुटू शकते, कारण का त्यांना इंजरी होणार नाही. आणि तो आपल्या हिंदू धर्माचा जो सण आहे दहीहंडी, हा उत्सव आहे. आज ठीक आहे, मी बघत आलो लहानपणीपासून, मी आज बघत आलो दहीहंडी, आताही सुद्धा मी बघतोय. त्याच्यानंतर माझ्या पुढच्या पिढीला सुद्धा दहीहंडी दिसली पाहिजे. मला ती पूर्णपणे अशी की आपल्याला ती पूर्णपणे बंद व्हावी का, तर सेफ्टीच्या धोरणातनं बंद व्हावी असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे मी सेफ्टी नेटची आयडिया काढली आणि गोविंदांना जेवढं माझ्याकडनं होईल तेवढं मी त्यांच्यासाठी सेफ्टी करायचा प्रयत्न करत आलो आहे. आणि राहिलं कॉस्टचं आपलं कुठंतरी एक छोटं का होईना आपल्या धर्मासाठी मला एक काहीतरी देणं आहे. आणि परमेश्वराने मला महाकाली एंटरप्राइजेस मार्फत, आणि मी तसं मग त्या पावलाने मी चालत गेल्यानंतर हा मला आज महाकालीला खूप मोठा, आज नागपूर सारख्या शहरामध्ये येऊन खूप छान मला जो भेटत होता की आज त्या हंडीमध्ये 4 जण पडले. आज 4 जणांचा जीव वाचला, याच्या व्यतिरिक्त मला त्याच्यामध्ये काहीच नाही. याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काहीच नाही की महाकाली एंटरप्राइजेसने जे विचार केलं होतं की गोविंदाचं सिक्युरिटीसाठी आम्ही काही करू, तर त्याच्यात तुम्ही थोडे बहुत आता हे होत चालले, तर तुम्हाला ते खूप बरं वाटत आहे. अगदी व्यवस्थित सर, खूप खूप धन्यवाद सर आमच्याजवळ वेळ काढल्याबद्दल. राहुल सर, तुमचाही खूप खूप धन्यवाद. गोकुळ अष्टमी हा त्यौहार आपले येणारे जे पिढी आहे त्यांनाही ऐकलं पाहिजे, त्यांनाही कळलं पाहिजे की गोकुळ अष्टमीची जी दहीहंडी असते ती आपण कोणत्या प्रकारे कसं साजरा करत होतो. आणि ते इनिशिएटिव्ह करायला महाकाली एंटरप्राइजेसनी विचार हा केला की आपण काही ना काही गोकुळ अष्टमीच्या कार्यक्रमामध्ये गोविंदाच्या सेफ्टीसाठी करू. याच्याबद्दल कोणी पण आजपर्यंत विचार केलेला नव्हतं, पण निलेश साहेब आहे, राहुल साहेब आहे, या दोघांनी या गोष्टीचा इनिशिएटिव्ह घेतला. या गोष्टीबद्दल ते बोलायचा प्रयत्न करत होते आपल्याबद्दल. आणि निशुल्क, आजच्या काळी निशुल्क काहीच राहत नाही, पण यांनी अगदी निशुल्कपणाने सगळ्या मंडळाला स्वतः अप्रोच केलं, स्वतः गेले त्यांच्यापर्यंत, त्यांना आपला कॉन्सेप्ट समजवला, त्यांना सांगितलं की बा आम्हाला
जे गोविंद आहे त्यांच्या सिक्युरिटीसाठी काही करायचं आहे. म्हणून तुम्ही सुद्धा नागपूरकर लोक सगळेजण यांना प्रतिसाद द्या, कारण हे तुमच्यासाठी खूप जास्ती मेहनत घेत आहे.